लगीन जमले म्हणून काही काय नाही आणि उपाट ठेवले बायकोचा. हा विशाल कसा काम उपाट ठेवले ना हे बघ टाटान फक्त याद घेते आता बायकोला पाठवून व्हिडिओ. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप नक्की चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारी झाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल आपले दोन्ही याच्या मधूनच बोलता गाईज. तर तुम्हीच बोलत जा, फक्त कॅमेरा तरी चल. ठीक आहे. हां बोल ना आता बोल ना मग. हिने तर डायरेक्ट आउटरोच बोलून टाकली इंट्रोच्या टायमाला. तर गाईज आज फायनली म्हणजे वोटिंगचा पण दिवस आहे आणि काल मी काही ब्लॉग शूट नाही केला, दाढ दुखतं ना त्याच्यामुळे गायचं आता पण सध्या दुखतं, बोलायला दमने तरी पण मी कसा तरी ह्या करता गाय तुमच्याशी बोलता. तर आज फायनली म्हणजे वोटिंगचा दिवस आहेत, आपण वोटिंगला पण जाऊ, वोटिंग पण करू आणि प्लस आज आपल्या पप्पांचा वर्ष श्राद्ध पण आहे गाईज. तर तो पण घरातल्या घरात म्हणजे साजरा करू, कारण की 5वा गाईज वर्ष श्राद्ध आहे ना, तो मोठा करायचा आहे म्हणून. मग आता 3रा आहे गाई जो 21 22 23 24 22 23 24वा म्हणजे 24वाला 3रा आहे, 21ला एक्सपायर झालेले गाईज. तर पेंगी बघ गाईज कशी मस्त तयार झाले गाईज मस्त वेगळी ना. मी पण गाईज मस्त तयार रेडी पोहोचून जाऊन गाईज. बुधवार पण आहे ना आपला, तर त्याच्यामुळे गाईज वर्ष सध्या पण आहे. आपले पप्पा खाऊन पिऊन म्हणजे करायचे ना, मजा करायचे म्हणजे सगळ्यांना घेऊन. तर नॉनव्हेज पण आणायचं आणि व्हेज पण आहे गाईज, दोन्ही विषय आहेत ना आपल्या आगरी कोणीच्या याच्यामध्ये काय चालतात. आताची म्हणजे परिस्थिती त्या बिल्डिंगवाल्या लोकांसारखं बघून ना गाईज व्हेजच बनवतात ना, मग ते गुलाबजामुनच ठेवतात ना, मग सगळं या करतात गाईज. तर आपल्या कोणी लोकांच्या याच्यामध्ये तसा विषयच नाही आहे गाईज. काही नॉनव्हेज वगैरे आपण एक करू शकतो, खाऊ शकतो ना, होता ना गाईज, चालतानाच आपल्याला विषय. म्हणून मग पप्पांचा काही स्वतः म्हणजे विषय होता पहिलेपासून का खाऊन पिऊन हे करायचा ना, मग म्हणजे कधी कोणता ना, माझा पण काही तोच विषय आहे, कधी कोणता विचार म्हणजे असा नाही विचार नाही करायचा, म्हणून विचार करायचा. पण कोणी असं सांगायला येईल ना त्याचं नाही ऐकायचं. तो चांगल्याचं सांगतं का वाईटाचं सांगतं ना, तो विचार करायचा आधी. जर चांगल्याचा असेल तर ऐकायचा ना, आपल्याला जर वाटला तर तो त्याच्या फायद्यासाठी आपल्याला काहीतरी सांगतं तर मग त्याला इकून ऐकायचं ना, इकून सोडून द्यायचं. त्याला लगेच तोंडावर पण नाही बोलायचं का, तर त्याला वाईट वाटत माझं ऐका नाही बोललं. तर आपण या करून भाजीला म्हणजे घेऊन येऊ. मी आपल्याकडं मटणात आहे, मोठा दादा आहे तो सांगतो मी मच्छी घेऊन येतो ना, आपला 2 नंबर दादा आहे घेत तो सांगतो मी व्हेज बनवतो. तर आमचा तिघांचा मग काही एकत्रच आहे. पहिले म्हणजे पप्पा जायच्या अगोदरपासून काही आम्ही काही पण विषय असला ना, तर आम्ही तिघं पण एकत्र येऊन डिस्कशन करताना मग त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढून ना मग पुढे जाता गाईत. तर आमचा पहिलेपासून तसंच आहे, छोट्या छोट्या गोष्टी पण आम्ही एकमेकांमध्ये डिस्कस करता गाईत. तर चला चहा पिऊ ना, भाजीवाला काहीतरी घेऊन येऊ भाजीला. आजचा ब्लॉग जाम मोठा होणार आहे ना, वोटिंगला पण जाऊ गायची. ही बघ कशी चहाचा कप धरून पेंगाटी पेंगी या चहा घ्या. असा कप धरली या असून दे या. फायनली व्हेज नॉन व्हेज हा भारीवाला काम आहे गाईज. जेव्हाचा कार्यक्रम चालू आहे बुवा आहे बुवा जेवायला बसल्या गाईज. सुचून राहिलं तेव्हा बसल्या जेवायला गाईज. आता पोरी पण इकडूनच्या तिकडे निघतात चालता नाही बघ आल्या चालता ना गाईज आल्या तिथून मोबाईल घेते गाईज तुम्ही पण. तर कार्यक्रम गाईज वोट आता अजून चालू आहे आणि पूजा वगैरे झाली, जेवायला वाजता या गाईचा कार्यक्रम. गोंगाट गोंगटानं पोट भरेल गाई असं काम आहे. गँगवर गाई तिकडं वेगळा आईच्या तिकडं बसल्या जेवायला नाही बा. इकडं कसं काम या 2 बोटा दाखवते काही
आ का बरोबर येव यो काही ना यो काही खायच नाही का यो हा लगीन लगीन जमले म्हणून काही काय नाही आणि उपाट ठेवले बायकोचा हा विशाल कसा काम उपाट ठेवले ना एव्हा काही टाटान फक्त याद घेते आता बायकोला पाठवून व्हिडिओ याच्या असा काम आहे बोलू उपाट ठेवले का याने उपाट ठेवले बोलू धीरज चालू दे चालू दे चालू दे हा आला बाई इथं काही आपल्या बसाची हे आहे मी बसता इथं दादा बिदाचा ते चालू आहे यांचा बसाची जेवायला बसायचेच कार्यक्रम या ग जेवायला मटण भारीवाला शाकाहारीला शाकाहारी आहे मांसाहारीला मांसाहारी आहे आदित्यने इकडे काम चालू केलं मस्तपैकी असा काम आहे या या जेवा लागायचं आदित्यनं मी इकडे बसल्या ना बाकीचे गँग तिकडे बसले तुम्ही असं काम त्यारी ते अगरबत्ती घेऊन लाव लाव बघा काम विशालाला मच्छी घेऊन मच्छी वरते याला ही करा ती करा टाक लागली ती परत त्याला नंतर चालले काही ते नंतर काही उचला उचल आणि गुड इव्हनिंग काही तर झोपले धाड झोपतं काही बेकार काम आहे हे झोपून त्याला पिटल्या उचल संध्याकाळी झोपणार नाही 7 वाजलं काहीच ना परत जेवण बिवण करून घोंगाट चाललेलं इथं ना मी जाऊन मस्त काही झोपलो आतमध्ये मी डोलं बघू शकता अजून डोलं सुद्धा तुम्हाला असं वाटेल का बोललं लरले बिरले काय जेव तर काही तसं काहीच नाही जे पावला बा ती पण ना तुम्ही पण दोघा आता काम आहे काही बसलं काय जिथं मस्त ना मी पण आता चहा पिता ना काही ऑफिसचं काम आपलं आहे त्यांचे म्हणजे कॉल आले होते चाचा अशी स्टाईल कशाला आवडतं मग कशी करू या असं उभं करू का नाही असं करा इथं शेंडी बांधा एक हात पाल शेंडी होत ती शेंडीवर पेंगी होल आंटी तुम्ही बांधा शेंडी बाबू आल्यावर बाबू घाबरेल वर्ष वगैरे सगळं उचला उचलते ना 6 वाजताच्या अगोदरच उचलायला लागतो ना काहीच ना त्याच्यामध्ये सगळं उचलून वगैरे मी झोपूनच्या उठाच्या अगोदर उचलून सगळे बोकाट ठेवा केली बिली सगळी तिथं जमा झाले नाही त्या बाजूला फोटो बिटो लावला वरती तर काही दाढ दुखतं ना त्याच्यामुळे काहीच बोलायला तर मने जास्त तर चला काही आजची व्हिडिओ कशी काय वाटली तुम्हाला सांगा कमेंटमध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी जे पण कोणी नवीन असेल काही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील काही तर चला काय मी भेटतात सकाळच्या तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर उद्याचं गुरुवार आहे काहीच बघू भेटू चला ओम साईराम भारीवाला काम भेटलं तर भेटू नाही तर डायरेक्ट शुक्रवारी भारीवाला काम करायला असा काम आहे टाटा बिर्ला अंबानी